नमस्कार, एलएस मध्ये स्वागत आहे। आणि आपण जर पाहिलं तर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पर्यटन जे आहे ते कुठेतरी थंडावलेलं दिसतंय। कारण पर्यटन साहसी पर्यटन खेळ जे आहेत, समुद्र खेळ जे आहेत ते बंद झालेले आहेत। मात्र पर्यटक जे आहेत ते यायला काही कमी नाही आहेत। कारण इथलं जे महाराजांची जी मूर्ती आहे, ही महाराजांच्या मूर्तीला नतमस्तक होण्यासाठी हे पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला जो आहे त्या ठिकाणी येत असतात। आणि जर पाहिलं तर ही पसंती जी आहे ती सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकठिकाणी पाहायला मिळते। महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ठिकाणी सध्या पर्यटकांना जाता येत नाही, त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतो। मात्र जर पाहिलं तर पर्यटकांची आवड जी आहे आणि निवड जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्याला असते। कारण स्वच्छ आणि सुंदर किनारे, समुद्र किनारे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे, कोकण किनारपट्टीची ओळख आहे। पाश्चात्य संस्कृती असणाऱ्या गोव्यामध्ये पर्यटक जे आहेत ते पसंती देतात। मात्र येथील जी खाद्य संस्कृती आहे त्याचप्रमाणे येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाची जी वाढती संख्या आहे यामुळे कुठेतरी पर्यटकांचा ओघ जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतो। पर्यटक असतील त्या तिथून महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात। आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काही पर्यटक देखील आहेत जे 2 ते 3 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। मला सांगा, कुठून आले आणि काय सध्या अनुभवत आहे? मुंबई बोरिवलीवरून आलोय आम्ही। 4-5 दिवसाची ट्रिप होती। तर आता सध्या आम्ही सिंधूरला आलो फिरायसाठी। त्याच्या आधी आम्ही कोकणमध्ये होतो, 3 दिवस तिकडे फिरलो, बीच बघितले, जेवण खाल्लं तिकडचं वेगळं। तेच चालू। कसं वाटतं सिंधुदुर्गात? खूप मस्त वाटतंय, चांगलं वातावरण आहे, समुद्र बघतोय। फक्त समुद्र बघायला मिळतोय, कुठेतरी हिरमोड होतोय। काय वाटतं की सध्या महाराजांचं दर्शन देखील घेत आहे आपण? काय सांगा? नहीं, ऐसा काय विषय ना है। देखा जाए तो हमें जो मेन हमारा मोटिव था वो महाराज के दर्शन थे। समुद्र पर्यटन बंद है, उससे इतना ठीक है, दुख हुआ कि उनका वो फोर्ट नहीं देखने मिला, बट महाराज के दर्शन होना ही वही हमारे लिए सौभाग्य की बात है कि इतने गर्मी में, इतने धूप में भी हम आके जो खुशी मिल रही है उनका दर्शन करके, वो हमारे लिए बहुत बड़ी चीज। कहाँ से है? हम कांदिवली से आए हैं, मुंबई। प्रॉपर किधर से? प्रॉपर मैं यूपी से हूँ, सुल्तानपुर से, बट हमारा ही ब्लड लाइन समझ लीजिए, देश हमारा, महाराज हमारे, तो जय महाराष्ट्र। तर निश्चितच जर पाहिलं तर पर्यटकांची संख्या जी आहे अगदी यूपी पासून मुंबई पर्यंत जे पर्यटक जे आहेत ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या ठिकाणी राजकोट किल्ल्याला भेट देतात। मात्र महाराजांचं दर्शन होते, महाराजांचं ठिकाण जे आहे तिथे जाता येत नाही, त्यामुळे कुठेतरी पर्यटकांचा हिरमोड जरी होत असला तरी महाराजांचं दर्शन झालं हेच आमच्यासाठी सौभाग्य आहे, असं पर्यटक म्हणताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह विशाल रेवडेकर, एलएस मराठी, सिंधुदुर्ग।